சும்மா வெட்டி கழிச்சு போட்டுடுவேன். ஹொக்கோம் டைகர் கா ஹொக்கோம். शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी पवन चांदूरकर, संचालक शेतकरी पुत्र कृषी एजन्सी हिवरखेड तर्फे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आपण आज आलेलो आहोत कारला बुजुर्ग येथे सुनील भाऊ अण्णाभाऊ गोविंदराव अंबोरे यांच्या शेतात, आणि इथं आपण 2 एकर कलिंगडाच्या प्लॉटची ट्रीटमेंट केलेली आहे. तर आपण त्यासोबत सुनील भाऊ सोबत थोड्या कलिंगडा पिकाबद्दल चर्चा करणार आहोत. नमस्कार सुनील भाऊ, तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव सुनील अण्णा अंबोरे, राहणार कारला बुद्रुक, तालुका तेल्लारा, जिल्हा अकोला. तुमचा मोबाईल नंबर 9021 786 865. अच्छा, आपण इथं किती एकर कलिंगडाच्या प्लॉटची ट्रीटमेंट केली आहे, लागवड केलेली आहे? 2 एकर. 2 एकर. अच्छा, आणि आपण कोण्या तारखेला लागवड केली होती? 4 डिसेंबर. 4 डिसेंबर म्हणजे आज एक 85 दिवस प्लॉटला. शेतकरी बंधूंनो, जवळपास 85 दिवस आपण इथं कलिंगडाच्या प्लॉटला पूर्ण झालेले आहेत. आता आपल्या सोबत व्यापारी पण आहेत. आपण नमस्कार दादा. नमस्कार. कोणी घेतला प्लॉट? अजरबाई नेली आहे. आणि उत्पादन किती निघेल या प्लॉट मध्ये? 30 ते 32 टन माल. 30 ते 32 टन माल. शेतकरी बंधूंनो, या प्लॉट मध्ये 30 ते 32 टनापर्यंत उत्पादन निघण्याचे एक हे सांगत आहेत, कारण की अर्धा प्लॉट तुटलेला आहे, त्याच्यामध्ये 16 ते 17 टन माल निघालेला आहे. आणि आपण बघू शकता की इथं तोड सुरू आहे आणि जवळपास 32 टनापर्यंत उत्पादन निघू शकते. काय रेट घेतला तुम्ही प्लॉट? 21 रुपये. शेतकरी बंधूंनो, 21 रुपयाने हा प्लॉट घेतलेला आहे. तर 1 नंबर 32 टन आणि काही 2 नंबर निघेल, अशा प्रकारे आपण एक 7 लाख रुपये उत्पादन, 7 लाख रुपयाचं उत्पन्न या प्लॉट मध्ये काढलेलं आहे. ते पण 85 दिवसामध्ये. थंडी असल्यामुळे आणि यावर्षी ऍडव्हर्स कंडिशन असल्यामुळे प्लॉट थोडे लेट झाले. आणि आपण बघू शकतो की इतक्या खराब कंडिशन मध्ये आज बघू शकतो आपण की काही प्लॉट आपण मासूनलेले आहेत यावर्षी, तसेच काही प्लॉटला सेटिंग नाही आहे. अशा विपरीत परिस्थितीत सुद्धा सुनील भाऊनी हे पाऊल उचललं आणि सुनील भाऊनी चांगलं उत्पादन या ठिकाणी काढलं. सर्व मॅनेजमेंट कोणाची होती सुनील भाऊ? पवन चांदूरजी, पवन शेतकरी पुत्र कृषी केंद्र, त्यांचं होतं ट्रीटमेंट सर्व. शेतकरी बंधूंनो, तर आपण इथं उत्कृष्ट उत्पादन असं काढलेलं आहे. जवळपास 7 लाख रुपयाचं उत्पादन आपण या प्लॉट मध्ये 70 ते 80 दिवसात काढलेलं आहे. तर आपण शेतकरी बंधूंना काय सांगू इच्छिता? 4 डिसेंबरला लागवड केली होती. त्याच्यानंतर मग पवन चांदूरकरनं माझ्या शेतामध्ये आले. मग ट्रीटमेंट चांगलंच केलं तिनं. फवारणी पण वेळेवर मारला. मी शेतामध्ये आली होती आणि आम्हाला समजून सांगत होते असं मार लागतात. मग आम्ही मारलं. मग त्याच्यानंतर वेल्टिंग आली होती. त्यानंतर वेल्टिंगची औषधं सांगितली होती, पण चक्कर झाली होती त्यांचं शेतामध्ये. पण त्यानं समजून सांगितलं कसं मारायचं कसं नाही. मग ते पण झालं. आणि त्याच्यानंतर खतं सोडले थोडसे ते पण सोडले होते. आणि तिच्या पण साईजला चांगलं फरक पडला होता. आणि त्याच्यानंतर क्रॅक आलं होतं. हा, क्रॅकिंग आली होती, गमी आली होती. आणि त्याच्यानंतर गमीचे फवारे पण मारले होते. बरोबर. आता आपण इथं बघू शकतो की शेतकरी बंधूंनो, साईज म्हणजे एवढ्या विपरीत परिस्थितीत सुद्धा आपण फळाची साईज एक 5 ते 6 किलो पर्यंत इथं साईज बनलेली आहे. आणि कोणत्याच फळाला म्हणजे डाग नाही आहे अळीचा, साल खाणारी अळीचा प्रादुर्भाव नाही आहे. नंतर पूर्ण प्लॉट हा हिरवा दिसत आहे आपल्याला. विल्टिंगचा थोडाही प्रादुर्भाव या प्लॉट मध्ये नाही आहे. तर तुम्ही नक्कीच शेतकरी पुत्र कृषी एजन्सीच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. आमची फर्म सेंट्रल बँकेच्या बाजूला भोपळे कॉम्प्लेक्स, अकोट रोड, हिवरखेडला आहे. धन्यवाद.